नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. आज मी तुमच्यासाठी एकदम गावरान पद्धतीची रानभाजी घेऊन आलेली आहे. ही भाजी एकदम बनवायला अतिशय सोपी आहे. त्या भाजीचं नाव आहे तांदूळच्याची भाजी. तर ही भाजी गावाकडं तर तशीच भेटून जाते. तिला विकत घ्यायची गरज पडत नाही. पण आता इथं सिटीमध्ये आपल्याला भेटत नाही. त्यामुळं मी मंडीतून आणलेल्या आहे 2 गड्ड्या. हे बघा अशा पद्धतीनं निवडून घेतलेल्या आहे. कोवळी असेल तर तुम्ही त्याची दांड्यासकट घेऊ शकता आणि थोडी निब्बर असेल तर पानं-पानं घ्या. पण ही कोवळी भाजी होती. हे बघा अशा पद्धतीनं मी सगळी निवडून घेतलेली आहे व्यवस्थित 2 गड्ड्या. तर आता आपल्याला ही चांगली 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची आहे. त्यासाठी एकदम मोठं भांडं घ्यायचं. मी असं मोठं टोपलं घेतलेलं आहे आणि खळखळ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची आहे. कारण की हिला माती खूप असते आणि कचकच लागू शकते. तर इथं मी पहिले 2 पाण्यानं धुवून घेतलेले आहे आणि आता हे 3रं पाणी आहे बघा. अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका चाळणीमध्ये टाकून देत आहे मी. पहिली जी चाळणी घेतली होती का त्याच चाळणीमध्ये टाकत आहे. म्हणजे पाणी सगळं निथळून जातं तिचं. हे बघा. तर सगळी भाजी अशी टाकून घेतलेली आहे आणि मुख्यतः म्हणलं तर 3च चिंचामध्ये ही भाजी बनवून तयार होते. इथं 5-6 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. आपल्याला ह्या थोड्या जाडसर ठेचून घ्यायच्या आहे. खलबत्त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे पटकन मिरची ठेचल्या जाते आणि असा हात ठेवायचा वरून खलबत्त्यावर म्हणजे मिरचीचं जे बी असतं ना आपल्या डोळ्यामध्ये उडू नये म्हणून. हे बघा अशा पद्धतीनं ठेचा तयार झालेला आहे. इथे 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता तो टाकायचा आणि 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. बनवायला खूपच सोपी आहे. हे बघा मिरचीचा ठेचा चांगला तळला गेलेला आहे. आता आपल्याला ही भाजी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटत असेल ही जास्त दिसतीये खूप कढईभर, पण ही 1-2 मिनिटामध्येच वाफ आहे ना पूर्ण चोपून जाते आणि एकदम थोडीशी भाजी होऊन जाते. तर अशी आपण आता जशी हलवल्या जाईल तशी हलायची आणि 5 मिनिटांना चोपून जाते ती पूर्ण. हे बघा कशी चोपू राहिली. ही भाजी गावाकडं तर फुकट भेटते बाबा, पण इकडं आपल्याला विकत घ्यावी लागते आणि खूपच छान लागते ही तांदूळच्याची भाजी. आणि इथं हे बघा अशी मस्त चोपलेली आहे आणि ही भाजी जर तुम्हाला ज्वारीच्या भाकरी संग जर खायची असेल तर मीठ थोडं जास्त टाका आणि पोळीसोबत खायचं असलं थोडं कमी टाका. मी पहिलं थोडं टाकलं तर आता थोडंसं टाकलेलं आहे. कारण की ह्या भाजीमध्ये थोडं खारटपणा असतो. पण ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत आणखीन भारी लागते. पण मी इथं पोळीसोबत खाणार आहे, चपातीसोबत तर मीठ थोडं कमी टाका. आता हे पाणी ऑटोमॅटिक सुटतं त्या भाजीला. तर ते पाणी आटूस्तोवर शिजू द्यायची चांगली. 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं म्हणजे तुम्हाला कळेल किती पाणी सुटतं. हे बघा अशा पद्धतीनं पाणी सुटलेलं आहे. आता आणखीन 5 मिनिटं आपल्याला तिला बिना झाकण ठेवल्याची शिजवून घ्यायची आहे. फुल गॅसवर मस्त. पूर्ण पाणी आटतं आणि थोडंफार पाणी राहिलं बी ना ते पाणी असं मस्त जेवताना असं दाताखाली येतं मस्त खारट-खारट पाणी खूप छान लागतं. बघा पहिले किती दिसत होती आणि आता किती दिसते एकदम थोडीशी होऊन जाते. तर ही अशी साध्या सोप्या पद्धतीची भाजी आजची कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडं काय म्हणते या भाजीला ते पण सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन-नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.